बाभुळगाव हद्दीत 3 फरार आरोपींना बाभुळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाभुळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या 10 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली असून न्यायालयाने आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे. बाभुळगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील रजिस्टर क्रमांक 109, 126(2), 110, 191(3) व विविध गुन्ह्यांमध्ये एकूण 8 आरोपींपैकी 5 आरोपींविरुद्ध यापूर्वीच चार्जशीट न्यायालयात सादर करण्यात आले होते. मात्र उर्वरित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून अटक टाळण्यासाठी फरार झाले होते. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी पोलीस अभिलेखावरील पाहिजे असलेल्या फरार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस पथकाला हे आरोपी बाभुळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून सापळा रचला आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. शेख सोहेल शेख रऊफ वय 24 वर्ष राहणार बाभुळगाव, शेख अनवर रसूल वय 45 वर्ष राहणार बाभुळगाव, एहसान मिया उर्फ रफत मिया देशमुख वय 21 वर्ष राहणार राणी अमरावती असे अटक करण्यात आरोपींची नावे आहे. अटक केलेल्या आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी यवतमाळ जिल्हा कारागृहात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी तिन्ही आरोपींना कारागृहात दाखल केले आहेत. ही धडक कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या पथकात बाभुळगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती दीपमाला भेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रोहित बोंबेरे, पोलीस उपनिरीक्षक श्री दीपक आसकर तसेच श्री निलेश भुसे, श्री मंगेश कळसकर आणि भूषण गिरे यांचा समावेश होता.